राणे मेंढापूर, कोमल पाटोळे सोबत स्वर्गीय बबन आप्पा नेत्राव जागरण गोंधळ मराठी आपल्या समोर सादर करते। मगाशीच आमचे वाघोबा आणि गोंधळी आणि मुरळीबाई यांनी 33 कोटी देवांना आमंत्रित केलं आहे। श्याम धायगुडे वाघोबा आणि राहुल शिंदे आणि सोनाली उमा या सर्वांनी देवाला बोलवलं आहे आणि आमचे भरत वाघोबा 33 कोटी देवाला जागरणाला बोलवलं। वाघोबा आई वाघ्या अरे आहेस कुठे? नक्की वाघोबा कसं 33 कोटी देवासारखं पब्लिक बसलंय बघा ना। मस्त बसलंय। मग या पाटील परिवाराला आशीर्वाद मिळाला पाहिजे का नको? जागरण आणि गोंधळाची व्याख्या अशी आहे, घरातील मनातील ध्यानातील परिवारातील संसारातील गोंधळ निघला पाहिजे म्हणून जागरण गोंधळ केला जातो, है का नाही? नवीन जीवनाची सुरुवात होण्या अगोदर, जीवनामध्ये प्रवेश करायच्या अगोदर त्यांच्या जीवनामध्ये कधी गोंधळ होऊ नये, संकट येऊ नये, त्यांना आरोग्य मिळावं आणि अडचण दूर व्हावी म्हणून जागरण गोंधळ बाबा। मग मला सांगा 33 कोटी देव जागरणाला बोलवले, 33 कोटी देवांचा लाडका देव श्री गजानन गणपती हा सुद्धा बोलवलेला आहे। मग मला सांगा वाघोबा मला एक सांगा, पीठ तिथे चहा तिथे आणि गण तिथे गवळण म्हणायची कुणी? गवळण म्हणायची बर्थडे बॉयनी। बरे का आता काय झालं? कुठे गेला बर्थडे बॉय? कुठे? आपल्या समोरच बस बाळा इकडे। ती काय घाबरताय माहिती? घाबरत नाही ती, तो कसं आले आहे का? नाद करायचं नाही, नाद। इकडे या आता तरी त्याला जरा शुभेच्छा द्या, टाळ्या वाजवून सगळे जण द्या। हॅपी बर्थडे, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000 आणि तुमच्या जीवनामध्ये कधीही संकट येऊ नये, तुम्हाला आरोग्याची भरभराटी मिळावे, नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं जावं आणि नवीन वर्षामध्ये तुम्हाला भरभरून परमेश्वर आशीर्वाद द्यावं हीच त्याच्या चरणी प्रार्थना। म्हणून बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, मुखडा म्हणते बर का, हे गाणं परत होणार आहे। तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। राधे हैप्पी बर्थडे टू यू, 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 हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे। सर्वांना जय असं जय करा, जय। धन्यवाद। या ठिकाणी गवळण म्हणता का? गवळण असं मी नाही म्हणत, वाघोबा म्हणताय तुम्ही गवळण म्हटली पाहिजे म्हणा की। गवळण म्हणजे श्रीकृष्णाची गवळण नाही ना? बर असू द्या, तुम्हाला कळेल आता थोड्या वेळाने गवळण म्हणजे काय, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे बर का? बसा या ठिकाणी। वाघोबा आता मला सांगा, त्यांनी गवळण जर म्हणायची असती तर आपल्याला बोलवलं असतं का? बरोबर आहे। एवढा 10 एकराचा वावर हे असं गच्च भरला असतं का? नाही। एवढा मोठा खर्च केला असता का? त्यांनी नसतं का असं इथंच आपल्या आपल्या घरी केला कार्यक्रम? बरोबर आहे। अहो गावावर, मैत्री मित्रावर, पाहुणे परिवारावर, सर्वांवर किती प्रेम आहे त्यांचं। इथं एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय वाघोबा, गवळण आपणच म्हणायची आहे, आपणच म्हणूया। राधा गवळण यांच्या भेटीला कशी आली पाहिजे? आनंदात आली पाहिजे, आशीर्वाद देऊन कशी गेली पाहिजे? असं खेळत गेली पाहिजे, नखरा केल्याशिवाय इकडं होत नाही। नखरा कसा झाला पाहिजे? तुमच्या मनासारखा। वडाड ढोलकीवाला आहा
या ठिकाणी बघा जरा साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा सर्वजण साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी महिला मंडळ आता तर डबल टाळ्या वाजवा का माहित आहे यांनीच अलॉटमेंट केलंय मला आता माहित झालं काळजी आहे आणि कार्ड सुद्धा मला दिले बर का या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये वाघे मंडळ काय असतं हे सौभाग्यवती कोमलताई पाठोळे यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या अदाकारी असेल आवाज असेल गायनातून केलं त्याबद्दल माझी एक उपस्थितांना विनंती आहे सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून कोमलताईंचं आपल्या माळशिरस नगरीमध्ये सहर्ष स्वागत करायचं आहे जोरदार टाळी धन्यवाद बघा गवळण तुमच्या आवडीची म्हणणार आहे मी तुमच्या परिचयाची आहे की नाही मला माहित नाही पण तुमच्या आवडीची चाल खूप जुनी आहे स्वर्गीय दादा कोंडके यांच्या गाण्याची चाल आहे महिला मंडळ दररोज श्रीकृष्ण दह्या दुधाची चोरी करायचा पण आज राधेने चोरी केली आहे श्रीकृष्णाची ती कशी आणि कोणती ही तुम्हाला या गवळणीमध्ये मी सांगत आहे हो राधाने चोरी केलेली आहे आणि राधा चोरी करून लांब उभी आहे श्रीकृष्णाकडे पाहत आहे कृष्णाने ओळखलं की चोरी राधेशिवाय कुणी केलेली नाही म्हणून कृष्ण तिचं नाव न घेता तिची स्तुती करत आहे तिचं गुण गात आहे कृष्ण म्हणताय अग बघता बघता राधा तुला कस तरी होतय मला राधा बघता बघता राधे तुला कस तरी होतय मला काय सांगू तुला राधा म्हणते काय म्हणतोस ते माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे राधा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे किती सुंदर कळवय बघा महिला मंडळ कृष्ण राधाला म्हणतोय राधा बघा आग तुझ्या गनादान
म्हणला राधेचं आणि कृष्णाचं प्रेम पवित्र होत हे सर्वांना माहिती होतं, दोघही भीत नव्हते. म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे, राधा म्हणत आहे या ठिकाणी संत एकनाथ महाराज म्हणतात, एक जनार्दनी राधा नको लागूस ग नादा, नको लागू ह्याच्या नादा, नको लागूस ग नादा. कृष्ण म्हणत आहे आग तुझा न माझा या गोकुळात डंका वाजू दे. पण राधे ऐक ना, माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, राधा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, राधा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे. अगं बघता बघता राधे तुला कसं तरी होते मला, बघता बघता राधा तुला कसं तरी होते मला, काय सांगू तुला. अगं बघता बघता राधा तुला ग कसं काय न होते मला, काय सांगू तुला. माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, 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 ये ना. चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, राधा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे. अगं बघता बघता राधे तुला कसं तरी होतंय मला, बघता बघता राधा तुला कसं तरी होतंय मला, काय सांगू तुला. माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे. माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, राधा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे. माझा चेंडू दे चेंडू दे